नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप। कंधार शहरातील औषध विक्रेते संपात सहभागी। कडकडीत बंद पाळत संपास पाठिंबा। ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांवर बंदी घालावी यासह इतर मागण्यांसाठी आज औषध विक्रेते आणि केमिस्ट संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे। या देशव्यापी संपामध्ये कंधार शहरातील औषध विक्रेते सहभागी झाले आहेत। जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत। ऑनलाईन औषध विक्रीसाठी स्पष्ट नियमावली नसल्याने अनेक कंपन्या सवलतीचे आमिष दाखवत व्यवसाय करत असल्याचा आरोप केमिस्ट संघटनांनी केला आहे। तात्काळ ऑनलाईन फार्मसी बंद करावी अशी मागणी औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून केली आहेत। मी नांदेड जिल्हा संघटनेचा जिल्हा सचिव संजय मोठे पाटील। मी आपणास सांगू इच्छितो की आज देशातील 12.5 लाख केमिस्ट पूर्ण दुकाने बंद आहेत। ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आमची पुढील दिशा, आंदोलनाची पुढील दिशा आज जर शासनाने दखल घेतली नाही तर लवकरच माननीय माजी आमदार जगन्नाथरावजी शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना यांच्या सूचनेनुसार पुढील आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच ठरवणार आहेत।